तुमचे सर्वांचे उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या आपल्या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर चला, आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आपण ते बघूया। होमस्टाईल कुकिंग। रात्री मी छोले भिजवून घेतलेले आहे। त्यानंतर टोमॅटो घेतले, कांदा घेतला, खोबरं घेतलं, हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीर। त्यानंतर छोले मसाला, चवीनुसार मीठ, मसाला पत्ती, दालचिनीचा तुकडा आणि मिरे, 2 मिरे आणि लवंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला। त्यानंतर हळद घेतली आणि तोपर्यंत इकडे छोले मीठ टाकून कुकरमध्ये उकडून घेऊया। त्यानंतर कढईत तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लाल तिखट टाकलं आणि बनवलेली कांद्याची पेस्ट त्यात टाकून घेतली, व्यवस्थित हलवून घेतलं। त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात मी मसाला पत्ती टाकून घेतली, दालचिनीचा तुकडा टाकून घेतला, लवंग आणि मिरे टाकून घेतले आणि छान असं ग्रेव्ही तयार होऊन दिली। त्यानंतर कांदा लसूण मसाला, त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि 1 चमचा परत 1 चमचा छोले मसाला आणि हिरवी मिरचीची ग्रेव्ही त्यात टाकून घेतली। त्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही बनवून रेडी झालेली आहे। तर चला, आता आपण त्यात उकडलेले छोले टाकून घेऊया। ते व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्यानंतर त्यात 1 चमचा छोले मसाला टाकून घेतला, तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। साखर टाकून घेतली थोडीशी नॉर्मल आणि छोले मसाला वरतून टाकल्यावर भाजीला स्वाद पण छान येतो। तर अशा प्रकारे आपल्या भाजीला तरी आलेली आहे। परत एकदा सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि भाजी रेडी झालेली आहे। तर चला, आपण बाउलमध्ये भाजी काढून घेऊया आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। अशी भाजी आपली बनली आहे। ती तुम्हाला कशी वाटली? जास्तीत जास्त उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या आपल्या नवीन चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय।